नाही का आपण त्या दिवशी आता मी शांत बसायचंय का? त्याने किटकॅटची कॅडबरी चपाती बरोबर खाल्ली. आला वाटतं शाणा. हे एवढ्यातच इथंच बोलायचंय हे आपल्याला, बाकी कोणासमोर नाही बोलायचं. हा जेव्हा व्हिडिओ सगळे बघतील तेव्हा मला फक्त कोणी मारू नये एवढंच. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली आहे मुरांबा या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे रमा म्हणजेच शिवानी. शिवानी कशी आहेस? खूप छान. तुम्ही सगळे कसे आहात? आम्ही सगळे मस्त आहोत. पण आज आपण मज्जा पोलखोल हा एक गेम खेळणार आहोत. सो रेडी आहेस? हो, रेडी. हे काही कार्ड्स आहेत. असं सेटवर कोण आहे हे तुला सांगायचंय. ओके. पहिलाच आहे खादाड. खादाड आमच्या सेटवरती आहे आशिष म्हणजे अभिषेक, ज्यांना मी अभिषेक दादा म्हणते. तो खूप खादाड आहे. म्हणजे आमच्या सीनमध्ये जेव्हा काहीतरी खायचा सीन असतो किंवा डायनिंग टेबलचा सीन असतो तेव्हा सगळे बसलेले असतात, त्याच्यासमोर काहीही येऊ दे तो खातो. एकदा किटकॅटची कॅडबरी आय थिंक फक्त सीन होता असा आणि काहीतरी खराब झालं होतं म्हणून त्याने किटकॅटची कॅडबरी चपाती बरोबर खाल्ली. शिवानी किती फूडी आहे किंवा तुझा फेवरेट पदार्थ कोणता आहे? आत्ता एक नवीन पदार्थ आवडू लागलाय मला, हमस. वेगळं ना. हमस आणि बीटा ब्रेड. सो हे नव्याने मी खायला जसं नवीन खातीये, एक्सप्लोर करतेय, तसं आत्ता मला आवडलेला इतक्यातला पदार्थ आहे हमस. खूप आवडतो मला. बरं, दुसरं कार्ड आहे चिडका बिब्बा. सेटवर चिडका बिब्बा कोण आहे? चिडका बिब्बा मी, कारण मला सगळे चिडवत असतात. म्हणजे मी आता हे काहीतरी केलंय एक नवीन लुक, तर त्यांचं असं असतं की हे काय केलंयस असं. मग सगळे येऊन कुठल्या ना कुठल्या तरी कारणावरून मला चिडवतच असतात. त्यामुळे मीच चिडते. म्हणजे ते मजेत असतं, पण चिडका बिब्बा मीच आहे. पण किती गोड, ती ऑनेस्ट आहे. नेक्स्ट आहे आला मोठा शाणा. असं तू कुणाला म्हण? आला मोठा शाणा मी म्हणेन शशांकला, म्हणजे अक्षयला. आला मोठा शाणा. सेटवरती लेट करंट कोण आहे, ज्याला फार उशिरा जोक्स समजतात? निशाणी, रेवा. कारण ती खूप झोन मध्ये असते, तिचं काहीतरी चालू असतं आणि इथे बसून आम्ही खूप काहीतरी विचारतोय. सांग ना ग ए निशाणी, सांग ना ग. ती बघतेच आहे. काय नाही, मला नाही कळालं नाही. हे सगळं निशाणी करते. आणि अजून एक लेट करंट आहे आमच्या इथे, जान्हवी ताई. खूप लेट करंट. म्हणजे ती इतकी इनोसंट आहे की तिला कधी कधी ती हसते. सगळे हसल्यावर एखादा किस्सा म्हणजे आमच्यातला काहीतरी जोक झाला. म्हणजे आम्ही काय ठरवलं होतं, म्हणजे मेकअप रूम मध्ये कसं असतं, आपण थोडक्यात की हे एवढ्यातच इथंच बोलायचंय हे आपल्याला, बाकी कोणासमोर नाही बोलायचंय असं ठरवलं. तर ती काय करते, ती इतकी इनोसंट आहे, ती ना चुकून असं निघून जातं तिचं असं. नाही का आपण त्या दिवशी नाही म्हणजे त्या दिवशी मी गेले होते ना, मग आम्ही तिला काय सांगितलं, ठीक आहे तू बोलतेस ना, बोलत ज्या क्षणी तुला कळेल की आता आपण शांत बसायचं त्या क्षणी तू शांत बस. त्या ठिकाणी असं सारवा करू नकोस, मग ते कळतं सगळ्यांना. तर नाही, मग आम्ही तिला एक उदाहरण दिलं की आता ऍक्सिडेंट झाला, आपल्याकडून समोरच्याची गाडी तोडली गेलीये आणि आपली फुटलीये, तर माझी गाडी असं नाही करत बसायचं असं आम्ही तिला सांगितलंय. पण तरीही तिच्या लक्षात येत नाही. मग ती म्हणते की आता तुम्ही असं म्हणताय म्हणजे आता मी शांत बसायचंय का, असं ते त्यांच्या समोर विचारते आम्हाला. इतका लेट करंट आहे ती. बरं, नेक्स्ट आहे काळजाचा तुकडा. सेटवरती रमाच्या किंवा शिवानीच्या काळजाचा तुकडा कोण आहे? आपलं जे हार्ट असतं त्याला 4 कंपार्टमेंट्स असतात आणि ह्या काळजाचा तुकडा सेटवर जे 2 कंपार्टमेंट्स आहेत त्यात माझे आई बाबा आहेत आणि जे 2 उरलेले आहेत त्यात सुलेखाताई आणि स्मिताताई आहे. किती गोड. नेक्स्ट आहे नया है वह. पुन्हा की एखादा जोक किंवा काही गोष्ट नाही समजलं, आपण म्हणतो ना अरे नया है वह. आता असं कधी होतं माहितीये का, नया है वह. आद्या माहितीये तुम्हाला सगळ्यांना, आद्या. तर ती ना आता तिचं लग्न झालंय त्यामुळे ती सासरी गेलीये. मग कधी कधी ती येते आमच्या इथे आणि खूप सारे असे जोक्स असतात की ती तिच्या व्यतिरिक्त डिस्कस झालेले असतात आमच्यात विषय आणि तिच्या समोर झाल्यावर ती म्हणते काय 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 सांगा ना. मग आम्ही तिला नाही आहे, ती खूप दिवसांनी येते ना.
बरं नेक्स्ट आहे आळशी. आळशी सगळ्यात जास्त. निशाणी, रेवा सगळ्यात जास्त आळशी. म्हणजे सकाळी 6:30चा कॉल टाइम होता आमचा. ती आली 6:30ला, मी आले होते 6:30 वाजता. पण तिने आधी सगळ्यात आधी विचारलं की कुणाचा सीन आहे. मग तिला कळलं की रमा अक्षय. मी अजून रेडीच होत होते. 6:30चा कॉल टाइम असल्यामुळे सगळे थंडीमुळे थोडंसं अळमटळम चालू असतं. मग ती झोपली. मग तिला एक 4-5 जण उठवायला आले की आता तुला रेडी व्हायला बसावं लागेल. तर ती दिवसभर झोपलेली असते. सगळ्यात आळशी. रेडी व्हायला वेळ कुणाला लागतो जास्त, रमाला, रेवाला की अक्षयला? खरं तर मला लागतो, कारण माझ्या 2 वेण्या असतात त्यामुळे खूप वेळ लागतो. एक 45 मिनिटं लागतात 2 वेण्यांना, त्यामुळे मलाच वेळ लागतो. त्यामुळे मी सगळ्यात आधी येऊनही बसते प्रामाणिकपणे की माझ्या वेण्यांना वेळ लागतो. त्यामुळे मला लेट करून नाही चालणार, कारण त्याच्यानंतर मग सगळं लेट चालू. ऑलरेडी लेट होतो माझ्या वेण्यांमुळे. मग परत लेट चालू झालं की मग खूप चिडचिड. मग कामाच्या ठिकाणी छान राहिलं माझ्या असं टवटवीत. मस्तीखोर कोण आहे सेटवर? सगळ्यात मस्तीखोर मी तर आहेच, पण माझ्या व्यतिरिक्त तुला त्रास कोण देतो सेटवर? मला सगळ्यात जास्त त्रास आशिष देतोय हल्ली. शशांक जरा शांत आलाय, पण आधी सगळ्यात शशांक जास्त त्रास द्यायचा, आता आशिष देतोय. आणि आशिष नंतर विपुल दादा म्हणजे आनंद आणि रमाकांत काका, विश्वास दादा, हे चौघं सगळ्यात जास्त त्रास देतात मला. म्हणजे मी काही केलं तरी त्यांचं म्हणणं असतंच. बरं सेटवरती सतत नखरे कोणाचे असतात? माझेच. किती ऑनेस्ट आहे ती. माझेच असतात नखरे. आज तर खूप आहेत. आज माझा लुक चेंज झालाय ना, खूप नखरे. बरं शेवटचं, सीन्स करताना नुसते फंबल. खरं तर ऑनेस्टली इथे कुणाचेच फंबल नाही होत. त्यांना विचारा प्रश्न, ते तिथे मागे बसलेले आहेत त्यांना विचारा. मी आपली गरीब पामर बिचारी आत्ता आली आहे. नाही, कुणाचंच नाही होत. सगळे खूप सिन्सिअरली काम करत असतात आणि खूप मजा असते म्हणजे काम करताना पण इतकं उत्साहात आणि इतके छान काम करत असतात, त्यामुळे काम करायला अजून जास्त मजा येते. या सेटवर जे वातावरण आहे ना, ते म्हणजे सगळीकडे असावं असं मला वाटतं. खूप खेळीमेळीचं वातावरण, खूप ज्यात आपल्याला खूप शिकायला मिळतं, खूप अनुभव घ्यायला मिळतात आणि खूप छान गोष्टी करायला मिळतात. असा हा सेट आहे, खूप छान सुंदर. अगदीच. आणि तुझ्याशी हा गेम खेळून मला खूप मजा आली. तुला आली का? मला खूप आली मजा. आता हा जेव्हा व्हिडिओ सगळे बघतील तेव्हा मला फक्त कोणी मारू नये एवढंच. थँक्यू सो मच. फक्त जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील? पुन्हा मी तेच सांगेन की थँक्यू सो मच. रमा अक्षयची जोडी, रमा, रेवा, अक्षय आणि मुरांबाची सगळी संपूर्ण टीम, प्रत्येक कॅरेक्टर त्यांना तुम्ही प्रेम दिलं, म्हणजे अजूनही देताय आणि त्या प्रेमाचा वर्षाव आम्हाला दिसतो. कारण तुम्ही आमचा प्रत्येक सीन खूप लक्ष देऊन बघता. त्या सीनच्या खाली तुमच्या कमेंट्स असतात आणि तुमची मतं असतात वेगवेगळी. आणि तुम्ही आमचे प्रत्येक सीन फक्त बघत नाही, तर आमची एक रिॲक्शन किंवा एक आम्ही घेतलेली ॲडिशन नोटीस करता, त्याबद्दल आम्हाला कळवता. आम्हाला खूप छान वाटतं. एका कलाकारासाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट असते खरं तर, की आपल्या चाहत्यांनी आपल्याला ॲप्रिशिएट करावं आणि ते तुम्ही करता. थँक्यू सो मच त्यासाठी. असंच प्रेम करत राहा, मुरांबा बघत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच शिवानी. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.